स्वामी कृपा स्मरण या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी अमृता. तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ठिकाणी मी तुम्हाला स्वामी आणि गरीब महिला यांची कथा सांगणार आहे. कथा खूप छान आहे, खूप सुंदर आहे. ती शेवटपर्यंत ऐका. स्वामी समर्थ आणि गरीब महिला. श्री स्वामी समर्थ हे नाव घेताच भक्तांच्या मनात खूप श्रद्धा, विश्वास, असीम करुणेचा भाव निर्माण होतो. स्वामी समर्थ हे फक्त संत नव्हते, तर ते एक चालते बोलते परमेश्वरच होते. जे शरण आले त्यांना त्यांनी कधीही रिकाम्या हाताने परत पाठविले नाही. अशाच एका गावात एक अत्यंत गरीब महिला राहत होती. तिच्याकडे ना धन होते ना आधार. दिवसभर कष्ट करून जेवढे मिळेल तेवढ्यावर तिचा संसार चालत होता. पण गरीब असूनही तिच्या मनात एक गोष्ट मात्र खूप मोठी होती, ती म्हणजे आपल्या स्वामी माऊलीवरील अपार श्रद्धा. ती रोज नित्यनेमाने स्वामींचं नाव घेत असे. स्वामी माझे आहेत, तेच माझे सर्वस्व आहेत, हा विश्वास तिच्या मनात खोलवर रुजलेला होता. एके दिवशी तिच्यावर मोठे संकट आले. घरात अन्नाचा एकही कण उरला नव्हता. उपाशी पोटी रात्र काढावी लागणार असे वाटू लागले. डोळ्यात पाणी आले, पण तिने तक्रार केली नाही. ती फक्त एवढेच म्हणाली, स्वामी, आता तूच माझा आधार आहेस. त्या रात्री तिने धीर एकवटला. स्वामी समर्थांच्या मठाकडे निघाली. तिच्या पायात चप्पल नव्हती, अंगावर खूप साधे कपडे होते, पण मनात श्रद्धेचे दीप प्रज्वलत होते. स्वामी समर्थ ध्यानात बसले होते. महिलेने दुरूनच नमस्कार केला आणि हात जोडून उभी राहिली. तिच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता, पण तिचे अश्रूच तिची व्यथा सांगत होते. स्वामी समर्थांनी डोळे उघडले आणि प्रेमळ नजरेने तिच्याकडे पाहिले. ते म्हणाले, आई, का रडतेस? काय झालं? काय झालं? काय दुःख आहे ते तू मला सांग. ती महिला म्हणाली, स्वामी, माझ्याकडे काहीच नाही. आज घरात अन्न नाही, उद्याचा भरोसा नाही, पण मला काहीच मागायचे नाही. फक्त तुमच्या चरणाशी बसायचे आहे. हे ऐकून स्वामी समर्थ मंद हसले. ते म्हणाले, आई, जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याला मी कधीही उपाशी ठेवत नाही. स्वामीने जवळच्या एका भक्ताला हाक मारली आणि त्या महिलेस अन्न, वस्त्र आणि थोडी मदत देण्यास सांगितले. पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत. स्वामी समर्थ म्हणाले, आई, ही मदत तात्पुरती आहे, पण आजपासून तुझ्या जीवनात कधीही श्रद्धेचा अभाव होऊ देऊ नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, फक्त भिवू नकोस. त्या महिलेचे डोळे आनंदाश्रूने भरून आले. तिने स्वामींचरणांशी नतमस्तक झाली. त्या दिवसापासून तिचे जीवन हळूहळू बदलू लागले. तिला काम मिळालं, आधार मिळाला, सर्वात महत्त्वाचे म्हणजे अढळ विश्वास मिळाला. या गोष्टीतून आपल्याला बोध एवढाच मिळतो, श्री स्वामी समर्थ हे केवळ संकट दूर करणारे नाहीत, तर श्रद्धा जागवणारे आहेत. जो मनापासून शरण येतो त्याची काळजी फक्त स्वामीच घेतात. मग बोला बरं, श्री स्वामी समर्थ. 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 श्री